नमस्कार नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज मी वेगळं पॉडकास्ट घेऊन आले आहे. म्हणजे आजचा वीकेंडचा वाचं कॅरेक्टर वेगळा आहे. आपला झमुरा नाही आहे, कारण तो काय माहिती कुठे उलटला आहे, काय पोस्ट नाही करत, काय नाही. म्हणजे इतका केअरलेस आणि इतका लोकांना ग्रँटेड घेणारा माणूस मी कधीच पाहिला नाही. म्हणजे इतकं कसं काय, कोण ना कुठे काही पोस्ट ना कुठे काही अपडेट, काहीच नाही. मेरे मन में आया मैंने व्लॉग डाला, मेरे मन में आया मैंने व्लॉग नाही डाला, मेरी मर्जी असं झालं आहे त्याचं. आधी पण याने एकदा असंच केलं होतं आणि लोक आपले विचार करत होते की काय झालं असेल, कशाला नाही आला असेल, कुठे काय झालं, काकूंची तब्येत तर बरी आहे ना, आणि असं तसं काय काय लोकांना विचार येत होते याच्या मंद भक्तांना. आणि काय झालं होतं तर ह्याची लाईटच गेली होती आणि म्हणे माझी लाईट गेली होती, लाईट नव्हती ते 3 दिवस, म्हणून मी टाकू नाही शकलो. ह्याच्या आजूबाजूच्यांकडे बरोबर लाईट असते, ह्याच्याकडेच लाईट नसते. आता मला वाटतं ते मीटर काय ते फॉल्टी मीटर चेक करायला दिलेलं ना, तर ह्याच्यातच फॉल्ट निघाला आहे वाटतं, म्हणून ह्याची लाईटच कट झाली असेल, म्हणून टाकत नाही आहे व्हिडिओ इतके दिवस. पण एक गोष्ट नोटीस केली का मंडळी, ह्याच्या व्हिडिओ टाकण्याने किंवा न टाकण्याने कोणाला काहीही फरक पडत नाही. जर तुझे जेन्युइन सबस्क्रायबर किंवा व्ह्यूअर आहेत तर ते तुला विचारणारच ना की काय झालं. आता समजा मी अचानकच 1-2 दिवस पॉडकास्ट टाकले नाही तर तुम्ही मला विचाराल ना, पण ह्याच्या इथे तर एकही कमेंट नाही. आणि आता ते उगाचच बिग बॉसचे हे टाकतोय, पोस्ट टाकतोय. अरे कशाला, तुला कोणी घेणार नाही तिथे. जुली पण नाही विचारत, जुलीला पण काय फरक पडत नाही, कारण मला वाटतं जुली दुसरं तिसरं कोणी नसून झमुरा स्वतःच आहे. कारण तो स्वतःच्या अखंड प्रेमात बुडालेला आहे. त्याच्यावर दुसरं कोण करतं की नाही करतं, प्रेम मानते मी. तर हा झाला झमुऱ्याचा विषय. आणि अजून एक विषय मला इथे मांडायचा आहे, तो म्हणजे हा मॅडमचा. तिच्यावरती आता पॉडकास्ट बनवण्यात काही पॉईंट नव्हता, कारण का हल्लीच आता पॉडकास्ट बनवलं होतं 2 दिवस आधी, त्याच्यानंतर एकच व्हिडिओ आला आहे. त्या एका व्हिडिओवरती आता काय पॉडकास्ट बनवू. आणि एक जो दुसरा आला आहे जो प्रमोशनचा, ज्याच्यावरून जी धुलाई झाली आहे की मस्त रियालिटी चेक मिळालेला आहे ताईंना. पण मी काय म्हणते मंडळी की ना, खरं सांगायचं तर ह्यांना काही फरक पडत नाही हो. नेगेटिव्ह बोला नाही तर पॉझिटिव्ह बोला, व्ह्यूज मिळाल्याशी मतलब. व्ह्यूज मिळतात, ॲड लागतात आणि मस्तपैकी छपाई होते, प्लस ज्याचं काय प्रमोशन केलं असतं त्यांच्याकडनं पण पैसे मिळतात. सगळं आपलं रगड कमावून बसलेले असतात, त्यांना काही फरक पडत नाही. एवढं ड्युअल कमाईच्या बदल्यात थोड्या शिव्या खायला लागल्या तर काय फरक पडतोय की फरक पैंदा आहे. फरक तब पैंदा है जब व्ह्यूज गेंदा है, म्हणजे गिरताय असं हे करायला गेली हो, राईम समजून घ्या. म्हणजे जेव्हा असे व्ह्यूज ड्रॉप होतील, सबस्क्रायबर जातील सोडून, तेव्हा फरक पडेल, तेव्हा असं वाटेल. नुसतं बोलून हे एकदम गेंड्याच्या कातडीचे आहेत. जरी तुम्हाला अशी वाटली ना सश्याची कातडी, तर त्या सश्याच्या कातडीखाली गेंड्याची कातडी लपली आहे. त्याच्यामुळे तुम्ही कितीही काही बोला, जोपर्यंत डॉलर येत आहेत. नेगेटिव्ह पब्लिसिटी इज ऑल्सो पार्ट ऑफ अट्रॅक्टिंग व्ह्यूअर्स, राईट. त्यांना व्हायरल होण्याशी, पब्लिसिटीशी मतलब असतो. बाकी काही त्यांना फरक पडत नाही की काय बोलताय तुम्ही, नेगेटिव्ह बोलताय की पॉझिटिव्ह बोलताय. नेगेटिव्ह बोलायला पण तुम्ही व्ह्यू दिलात ना, दॅट मॅटर्स. सो आहे हे असं आहे, तर त्याला एकच उपाय की ह्यांचं खरं रूप दाखवून द्यायचं असेल तर ह्यांना अनसबस्क्राईब करणं आणि ह्यांचे व्ह्यूज पाडणं, हाच एक उपाय आहे ह्यांना स्वतःच्या लायकीत ठेवण्याचा. एनिवेज, तर ह्या 2 कॅरेक्टरबद्दल मला बोलायचं होतं, ते मी बोलून घेतलं. जे मेन मुद्दे मांडायचे होते. आता आपण आजच्या मेन वीकेंडच्या वारच्या कॅरेक्टरकडे वळूया, आणि ते म्हणजे Hey you all lovely people, it's a new day, new start, and the day starts with all your lovely and beautiful people. मी आहे डॉक्टर फनी आणि आता मी 24 hours ड्युटी करून जस्ट आलेलो आहे. आणि आज आहे क्लिनिक डे, तर आता मी क्लिनिकला पण जाणार आहे. तर त्याच्यापूर्वी आता बचना टिफिन माझा रेडी करत आहे. सो बघूया आज टिफिनमध्ये काय आहे. हे ब्युटिफुल, यू आर लुकिंग ब्युटिफुल, गॉर्जियस. सो आता काय बनतं आहे किचनमध्ये, जरा आम्हाला सांगशील का? गॉर्जियस. मी तर तोंड पण नाही धुतलं आहे आणि आता मी इथे सगळं काही बनवत आहे. आता वाजले आहेत
8 आणि मी आता 9 वाजेपर्यंत सगळं रेडी करेन 5 भाज्या, कारण काही विशेष करायचं नसतं मला. फक्त एक भाज्या बदलायच्या असतात आतमध्ये. आणि माझं जे मिनिएचर किचन आहे ज्याच्यामध्ये मी 100 ग्रॅमचं जेवण बनवते तेच मला बनवायचं असतं 1 तासात, तर ते पटापट होऊन जातं. तर मी काय फक्त असे मसाले फेकते आणि मग त्याच्यामध्ये ढिगभर पाणी ओतते आणि फक्त आतमध्ये एकामध्ये चवळी घालते, एकामध्ये पनीर घालते. तरी ती गॉसिप गर्ल मला सारखं बोलत असते. म्हणून मग मी आता काय करते, कधी कधी मसाले जरा तेलामध्ये परतून हल्ली घेते. तरी पण ते थोडे दिवसच मला आमच्याकडे असंच करतात, असंच पाणीवालं जेवण करतात, आमच्याकडे असंच आवडतं. आमच्याकडे तसं फ्राय केलेलं मसाले आवडत नाहीत, पाण्यात उकळवलेले मसालेच सगळे प्रेफर करतात. लाईक असं असतं, इट्स लाईक असं आमच्याकडे आवडतं, लाईक असं. तर म्हणून मी लाईक असं जेवण बनवते. सो चला तर मग मी आता पटापट जेवण बनवते, कारण मला आता जेवण आटपून पटापट बाहेर भटकायला जायचं आहे. आता हे 100 ग्रॅम मी फक्त आपल्या शॉर्ट्ससाठी बनवते, नंतर मग मी आता बाहेरच जाऊन जेवणार आहे. तर आता मला जायचं आहे मॉलमध्ये, नंतर आईंच्या मैत्रिणीच्या बड्डेला, नंतर माझ्या आईकडे, नंतर माझ्या बहिणीकडे. असं करून मला पूर्ण दिवसभर टाइमपास करायचा आहे. सो सी यू, कॅच यू लेटर, बाय. तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की आपल्याला असं छान दिसायचं असतं आणि छान फोटो आले पाहिजेत आणि छान रेडी व्हायचं असतं, सुंदर दिसायचं असतं. तर त्यासाठी मी असं एक मेकअप प्रोडक्ट शोधत होती जेणेकरून माझा चेहरा सुंदर दिसेल. एकतर ते ताई जेणेकरून नसतं, ते जेणेकरून असतं. एनिवेज तुमचं मराठी आणि इंग्लिश दोघांची बोंबच आहे, तर ते तर जाऊच दे. आणि काही काय तुमच्यासाठी काही मेकअप आणि काही वेगळं करण्याची गरज नाही आहे. खूप मस्त फिल्टर अवेलेबल आहेत आणि कॅमेरा सेटिंग अवेलेबल आहे. सगळं काही मॅनेज करता येतं विदाऊट मेकअप पण. सो काही गरज नाही आहे उगाचच लोकांना काहीतरी घेण्यास भाग पाडायची आणि स्वतः दाखवायचं बाबाचं आणि स्वतः गुपचूप सुमडीमध्ये वापरायचे मॅकचे प्रोडक्ट. वा रे वा, शाण्याच ग तुम्ही. आता त्याबरोबर त्या हाहाला पकडले लोकांनी विचारून की तुझं खाजमेराचं कलेक्शन दाखव. तुला पण असंच पकडलं पाहिजे लोकांनी. आणि कुठे कुठे जाते बाबा आजकाल जज म्हणून आणि बोलते की मला ना जज म्हणून बोलवतात आणि आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ, असं तसं. त्या दिवशी ती मैत्रीण पण आलेली, तर तिचं तर चाललंच होतं मिसेस चढवेल, ही तिला चढवते, ती हिला चढवते. आणि ती चढवेल पण कशी झाली आहे मिसेस ते सगळं आम्हाला माहिती आहे. म्हणून मी मोठ्या लोकांमध्ये उठते बसते आणि लोक मला नावाने ओळखतात. पैसा फेको तमाशा देखो. ह्या ना टिपिकल त्या कुचाळक्या बायका असतात ना, किटी पार्टीवाल्या आंटीज, त्या आहेत या. आणि तसंच करून असे लाखोने पैसे देतात. हे माझ्याकडे ह्या गोष्टी आल्या आहेत की हे लोक लाखोने पैसे खर्च करतात त्या टायटलसाठी, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी वगैरे. इट्स अ गेम, इट्स अ बिझनेस. धंदा है पर गंदा है ये. आणि ही तर काय पैसे किती देते ते माहिती नाही, पण ही बरोबर अशा ओळखीच्या हिच्या आई आणि हिची सासू हे दोघंही अशा भटक भावाने आहेत की हे सगळीकडे कुठे जाऊन बसतात. त्यांचे ते ग्रुप्स आहेत आणि मग तिकडे जाऊन आपल्याला सांगायचं की तिला बोलवा ना, तुम्हाला जज हवी असेल तर माझी मुलगी आहे ना, माझी सून आहे ना. मग तसंच ओळखीच्यांमध्ये हिला बोलवलं जातं आणि ते आपल्याला काय अगदी मोठा शो ऑफ करून दाखवते. हां, ही गोष्ट वेगळी आहे की हिला जास्त प्रेफर करतात त्या बबी द ढबीपेक्षा, कारण त्याची शकलच अशी आहे ना, त्याचं वागणंच असं आहे की त्याला लोक थोडंसं असं सेकंडरी गिनतात. ते एक आहे. म्हणजे प्रेफरन्स बघितला तर हिचा प्रेफरन्स जास्त आहे, कारण हिने असं खूप आव आणून चेहऱ्यावर मी नाही त्यातली आणि कडेलावा आतली वाला ते बरोबर हिने हेरलं आहे. त्याच्यामुळे ही जात असते सगळीकडे ओळखीच्यांकडे जज बनून. आणि तिथल्या अँकरना पण स्वतःच स्क्रिप्ट लिहून देते वाटतं, कारण तीच घिसीपिटी स्क्रिप्ट प्रत्येक अँकर हिच्यासाठी तेच म्हणत असतो की हे अवॉर्ड मिळालं हिला आणि ही व्लॉगिंग करते इतके वर्षापासून आणि लाईफस्टाईल ब्लॉगर आहे आणि डेली व्लॉगर आहे आणि इतकं मोठं चॅनल आहे, इतके सबस्क्रायबर आहेत आणि लाखो लोक बघतात तिला. कसलं काय चाललंय तिचं, बापरे. असलं डेंजर फोटोशूट केलं आहे ना
ते गाणं ऐकूनच मी एकदम हादरून गेली. त्या गाण्याचा आणि हिच्या लुकचा काहीही संबंध नाही. कितीही काहीही हिला करा, ही मादक आणि लाजरी बुजरी आणि गोजीरवाणी हे शब्द हिच्यासाठी बनलेलेच नाही. अँड येस, अजून एक गोष्ट मला कालच क्लिक झालेली, ते आता अनायसे विषय निघालाच आहे म्हणून सांगते. ते काल मी बोलली नाही का, हे लोक या बायका म्हणतात की आम्ही काय अंग प्रदर्शन करून तर नाही दाखवत ना, असं तसं. तर तेव्हा मला वाटत होतं की कोणाबद्दल बोलत आहेत. आणि आज जेव्हा मी ह्या पॉडकास्टची तयारी करत होती तेव्हा मला स्ट्राईक झालं, येस, बहुतेक हे बचनाबद्दल असेल. कारण ती नंबर 1 आहे. पहिले तर बाबा, आता तरी बाबा तो फनी ऐकून पॉडकास्ट जरा सुधारला आहे. नाहीतर त्या सनलाईटमध्ये कुठे कुठे कॅमेरा मारायचा, इनडायरेक्टली ना फुल आतला एक्सरे दाखवायचा. डॉक्टर आहे ना, तेवढी नॅक तर आहेच त्याला. आणि हिला नुसतं सिम्पथी गेन करायला आणि असं काहीतरी जेव्हा असं काही विषय निघेल तर मग त्याला कनेक्ट करायला हिला आजीची आठवण येते. पण ज्या आजीने एवढं लहानाचं मोठं केलं तिचा उल्लेख फक्त बेहोश टॉक्सपर्यंतच होता. बाकी तर काकांच्या गळ्यात मारले, म्हणजे असं मी नाही म्हणत आहे, इन लिटरल सेन्स नाही, पण काकांवर सगळी जबाबदारी टाकून ही मायलेकी मस्तपैकी सगळी दुनिया फिरतात. पण त्या आजीला बघायला काय जात नाही. हार्डली तुम्ही बघितलं असेल कधीतरी असं नुसतं असं मम म्हणायला म्हणून जातात, बाकी अजिबात नाही. खरं तर ती आई तर ठेवूच शकते नाही का, सासूला एकटीच तर राहते, तेवढीच कंपनी पण झाली असती. पण नाही बुवा, मग कसं काय मिळेल ना. आणि वर लोकांनी फोन करून विचारलं तरी पण आमच्या आईच्या पोटात दुखतं की मला लोक असं म्हणतात की मी भटकतच असते. अहो काकू, तुम्ही भटकतच असतात तर विचारणारच ना लोक. तर उगाच तुमच्याकडे यायचं आणि घराला टाळं बघायचं. अशा भटक्या मुलीबरोबर तुम्हाला पण चटक लागली भटकायची, तर काय करणार. आत्ता बरं नाही करून 2 ब्लॉग छापले तर गेल्या आपल्या भटकायला. काय करावं तरी काय. आणि ते सासूचं तर काय सांगायलाच नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या बाईकडे इतकं, म्हणजे हिला कंटेंटसाठी ती काय काय करू शकते. अक्षरशः इकडून तिकडून पळून कंटेंट गोळा करून आणि नंतर त्या हगारोच्या फूट मसाजरमध्ये पाय घालून बसायचं. आत्ता तिथे गेली होती ही बाई, ते हिला बोलवलं होतं जज करायला, तर ते तिथे जज म्हणून गेली होती. तिकडून ती बाई परत आली घरी फक्त आणि फक्त ते सासूच्या मैत्रिणीच्या बड्डेचा व्लॉग शूट करायला. कारण जाता जाता कळलं ना की अरे बड्डे आहे, आता सासूबाई बड्डेला जाणार आहे, मग ते कंटेंट पाहिजे बाबा, म्हणून मग कसं काय सोडणार. म्हणून मग तिकडून परत आली, परत तिकडे येऊन परत आईला भेटायला गेली. म्हणजे इतकी फुकटी आहे. आणि ही तर आहेच, आणि तो हा 24/7 कुठली ड्युटी करतो. 7 तर करतच नाही, 24 तरी करतो का घरात 24/7 पडलेला असतो. किती आत्ताच्या आत्ता सगळीकडे हा दिसत होता. आणि वरून ते पुण्याला फोटोशूटला गेले तेव्हा म्हणतं आम्हाला सुट्टी आहे. त्याच्यानंतर नागपंचमीला आज मला सुट्टी आहे. किती सुट्ट्या असतात रे बाबा तुला, काम कमी आणि सुट्ट्याच जास्त. आणि जर त्या कॅल्क्युलेशनप्रमाणे, म्हणजे जर तुम्ही 24 तास ड्युटी केली तर तुम्हाला 1 दिवसाची सुट्टी मिळते, असं जर कॅल्क्युलेशन आहे जे डॉक्टरचं मी लास्ट टाईम एकदा समजावलं होतं, तर त्याप्रमाणे प्रत्येक वेळेला 24-24, 48 तास ड्युटी करणं जस्ट टू गेट दॅट 2 days ऑफ इज इनह्युमन. म्हणजे काय, एक डॉक्टर म्हणून तू स्वतःच्याच शरीराची काळजी घेत नाही, स्वतःचंच हे बघत नाही, स्वास्थ्य जपत नाही, तर तू दुसऱ्यांना काय शिकवणार आहे. झोपेची नाही वेळ ना काय, नुसतं आपला कॅमेरा बनवून नुसतं बायकोच्या मागे मागे करत राहायचं बास. हे ब्युटिफुल चल बघ, ब्युटिफुल ती आहे, तुझं काय आहे. हे चमू ती कधीतरी तुला बोलते का की आज छान दिसतोयस किंवा चांगलं वाटतंय, आज बरा दिसतोयस आणि थँक्यू, कधीच नाही. काय रे बाबा, काय तुला कोणी विचारत नाही. ती साधी ती मैत्रीण आलेली ती पण इग्नोर करते, सासू पण हल्ली इग्नोर करायला लागले. वजूद का सवाल है डॉक्टर साहब, क्या कर रहे हो. आणि हिला ना दुनियाभरचे लोक विचारतात ते बाजूच्या वहिनी प्रेग्नेंट आहेत का, त्यांचं पोट दिसते, बाजूच्या वहिनी प्रेग्नेंट आहेत का. हे असं होतं. नाही हो, नाही, मी ती नाही सांगणार,
कारण का तिला असं व्ह्यूज मिळत आहेत ना त्याच्यावरती, त्याच्यामुळे ती नाही त्याचं उत्तर तुम्हाला देणार. ते काय त्या बोंबलीच्या वहिनीसारखं आहे. त्या वहिनीच्या कशा कॉमेंट ठेवून दिल्या होत्या, बिलकुल हटवतच नव्हती, त्याच्यावर व्ह्यूज छापले, तसं हिचं आहे. ही बाजूच्या वहिनींना दाखवते त्यांच्यासाठी आलेल्या कॉमेंट पण ठेवून देते. मग ते प्रेग्नन्सीचं असू दे, नाही तर त्यांचं पोट मोठं झालं आहे आणि काय काय असल्या कॉमेंट पण ठेवते. एरवी ह्याच कमेंट हिच्याबद्दल करा, तुम्हाला एकतर असं उत्तर देईल ना झणझणीत आणि उडवून लावेल, नाहीतर तुमची कमेंट अप्रूव्हच करणार नाही. पण त्यांच्या बाबतीतल्या करते. पक्की शाणी आहे असल्यांच्या ना, म्हणून यांच्या व्हिडिओत पण येऊ नये शाण्याने. मी सांगते मंडळी तुम्हाला, ती काही प्रेग्नेंट नाही आहे ती वहिनी. त्यांचं पोटच तसं आहे मोठ्या. ते स्वतःला ना म्हणजे परी म्हणू की सुंदरा असं स्वतःलाच समजतात. पण ते एक वेगळंच आहे. हे शेवटी बरोबर शेजारी सख्खे शेजारी आहेत ते. आणि त्या दिवशी त्यांना पावभाजी दिली, ती बघितली का? भाजी केवढी आणि पाव केवढे. एवढूशा 50 ग्राम भाजीबरोबर 4-5 पाव दिले. आणि वरून सांगते ह्याला पाव देऊ नका, पेशंटला बरं नाही ना. मग कशाला दिलेस पाव एवढे? ते काय टोचून खायला दिलेस का? माझं काय म्हणणं आहे, जर द्यायचं तर व्यवस्थित द्यायचं, नाही द्यायचं तर नका देऊ ना. नाही जर तुमच्याकडे एवढं क्वांटिटी बनलं आहे तर पुरवून खायला देण्यापेक्षा देऊच नका. तुमच्याकडे कोण आशेने बघत राहिलं आहे का? किंवा तुमच्याकडे कोण मागायला आलं आहे का? नाही ना. असं कशाला द्यायचं एवढीशी भाजी आणि एवढे पाव? आणि वर म्हणायचं पाव नका खाऊ जास्त. मग कशाला दिले एवढे ढिगभर पाव? माझी आई थकून आली असेल तर मी तिला डब्बा घेऊन जाते, आणि तुम्ही ना वाटणातली अशी भाजी तुम्ही पण ट्राय करा, असं कांदा खोबऱ्याचं लावून बटाटा आणि टोमॅटो. अरे बाई तू काय नको करू दे बाबा, तुझी ती रेसिपी ऐकूनच पोटात ढवळलं माझ्या. म्हणजे ना ज्याची खरंच खायची इच्छा मरून जाईल असं काहीतरी घाणेरडं बोलते आणि करते. आणि त्या दिवशी केलीच नव्हती. तिथे काय हातात ना एक डब्बा दिसला ना काय, उगाचच काहीतरी फेकाफेकी करायची. स्वतः जाऊन बसली होती तिथे पास्ता आणि फ्राईज आणि ह्या त्या खायला. फेकाडी कुठची. किती खोटं बोलायचं गं धडधडीत कॅमेरासमोर. ते 5 मिनिट मेकअपचं चॅलेंज पण कोणीतरी त्याचं खरं मानेल का? 5 मिनटामध्ये तो चोमू तुझं शूटिंग पण घेतोय आणि त्याच्यामध्ये तू रेडी काय होते, त्या मुलीला रेडी पण करते, लिटरली हे पण करते, इस्त्री करण्यापासून फ्रॉम द स्क्रॅच रेडी होते. शक्यच नाही मी तर म्हणते. 5 मिनटात काहीतरी असंच फास्ट फॉरवर्ड करून तो व्हिडिओ बनवला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर कॅमेरा ऑफ करून मॅडम अक्षरशः मस्तपैकी टाईम घेऊन रेडी झालेल्या आहेत. काही लोकांना ना उल्लू बनवू नका रे तुम्ही. म्हणजे ॲटलिस्ट जे काय करता ना ते इमानदारीने करा. इतकं पण खोटेपणा करू नका. पचेल इतकाच करा. आणि एरवी त्या दिवशी हगारोचं प्रमोशन करायचं होतं तर म्हणजे तिला ना फक्त फ्राईज आहे ना ह्याच्यातलेच आवडतात, हेल्दीच खाते ती, एअर फ्रायरमधलंच करून खाते. मग त्या दिवशी कसं बाहेरचे खायचं मन होत होतं तिला, मग त्या दिवशी का नाही करून दिलेस? का घेऊन गेलीस बाहेर खायला? त्या पास्ताबरोबर तिथे फ्राईज पण होते, ते पण एअर फ्रायरमधनं काढले होते का शेफने विचारून मागवले होतेस? किती पडाल तुम्ही. आणि हे मंद भक्त ह्यांना काय दिसतं की नाही दिसत? अंध रे अंध. टाईम अँड अगेन प्रूव्ह केलं आहे तुम्ही की तुम्ही अंध पण आहात मंदांबरोबर. पुण्याला जाताना पण ते 100 ग्रॅम जेवण बनवलं. किती गं बाई मी आदर्श सून, मला आता जायचं आहे, पण त्याच्या आधी मी माझ्या ना सासूबाईंसाठी आणि माझ्या मुलीसाठी जेवण बनवून जाते. कशाला? एवढे नातेवाईक आहेत, एवढे इथे पडलेले असतात. ती छुट्टी ताई बघा तेव्हा इथे पोट भरायला येते, ती एकदा नाही पाठवू शकत आईसाठी डब्बा? की आई भटकत असते, ती एकदा नाही जाऊ शकत पोरीकडे? तू जेवायला नाही घेऊ शकत भाचीला? आणि एरवी तर त्या मायसाला सारखं काकीकडे पाठवत असते. तिला आवडतं, तिला ठनू दीदी आवडते, तिला मन्नू दीदी आवडते, त्यांच्याकडे राहायला आवडतं. मग कशी ती भरवतेस तिची काकी आणि किती लाड करते. मग काकीकडनं का नाही आला डब्बा? काकीकडे का नाही घेऊन गेली आजी? कशाला? फक्त कॅमेरापुरतं 100 ग्रॅम जेवण बनवायचं आणि मी कशी आदर्श सून आहे ते दाखवायचं. एवढा नुसता अट्टाहास. त्या अट्टाहासापायी वेडी झाली बाई, येडी बाई. आणि बरं एवढं केलं ते केलं,
तर 4 घास स्वतः खाऊन निघायचं किंवा पॅक करून घ्यायचं ते नाही. ते आणि आम्ही भुकेच राहिलो आणि मग इथे फूड कोर्टला गर्दीच होती तर काही मिळालंच नाही, भूक तर लागली आहे असं तसं बोलून, असं आम्ही किती कामासाठी डेडिकेशन आहे आमचं आणि मी भुके प्यासे कसं काम करतो, तुमच्यासाठीच करतो असं दाखवून त्या भक्तांना, येड्या भक्तांना आणि येडा बनवायचा. बरं चाललं आहे तुमचं. आणि हल्ली हे मेकअप, लूक आणि हे सगळ्या गोष्टी आहेत ना खूप स्वस्तामध्ये मिळतात. हे ह्यांच्याकडनं कोण आहे, ह्यांनी सांगितलेल्या आर्टिस्टकडनं आणि ह्यांच्याकडनं कोण कशाला एवढे दुप्पट किंमत देऊन करून घेणार आहे. आणि मला तर ते आर्टिस्ट पण कळत नाही की ह्यांना काय त्या मुवाला वगैरे काय एवढी हे असते, चूल असते, त्यांना कुठून एवढा कॉन्फिडन्स येतो की ह्यांच्या जीवावरती त्यांना क्लायंट मिळणार आहे. बिलकुल नाही. उलट ह्यांचं केलं आणि ह्यांचं केलं म्हणून तर कोणीच तुमच्याकडे जे येणार असतील ना ते पण येणार नाही. लिहून घ्या माझ्याकडनं. हे काय हो पुणेकर, तुम्हाला पुण्यात लोकांची कमी आहे का, मॉडेल्सची कमी आहे की काय आहे की हे स्वस्तात मिळतात म्हणून ह्यांच्याकडे येता तुम्ही. तेच एक मोठं गौड बंगाल आहे, तो आहे ना तिकडे एवढा मोठा तुमचा हिरो पक्के पक्का, आणि त्याची ती सुंदर आहे एवढं गुणगान गात असतो, तिला तरी घ्यायचं मग, जरा बरी तरी दिसली असती, मेकअपने काय होईना. आणि एवढंच आहे ना तर जरा स्वतःच्या सासूला ड्रेसिंग सेन्स शिकव. सणासुदीला एकतर ते पांढरे कपडे घालायचे, ती पोरगी पण तशीच, आई पण तशीच, पांढरे कपडे, पांढरी साडी, पांढरा ब्लाऊज, काय ऑब्सेशन आहे यांना. म्हणजे कसं काय वाटतं ते आपल्यामध्ये कधी घालतात असे कपडे, तुम्ही सणासुदीला घालता, नाहीतर एक तर पांढरं तरी, नाहीतर एकदमच ओव्हर द टॉप रेडी व्हायचं. ते बघितलं ना कृष्ण जन्माला, काय ते अवतार, बाप रे. म्हणजे कधी काय घालावं. मी असं नाही म्हणत कोणाला, प्रत्येक व्यक्तीला काय घालावं काय नाही घालावं ह्याचा प्रत्येक सर्वस्वी अधिकार आहे त्यांच्याकडे, मी त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे. पण थोडंसं आपल्या वयाला अनुसरून आपल्याला काय छान दिसतं नाही दिसत, आपण भलेही ती साडी तुम्ही घाला ना, पण कुठेतरी पार्टीला, बड्डे आहे किंवा तुमच्याकडे एवढ्या सतत काही ना काहीतरी कारणावरनं पार्ट्या होत असतात, गेट टुगेदर्स असतात, तेव्हा तसे कपडे घाला. कोण नाही म्हणते तुम्हाला. तेव्हा तर आणि भयानक घालायचं, वन पीस काय आणि काय काय. आणि जेव्हा सणासुदीला, जेव्हा म्हणजे देवाचं काय करायचं असेल, देवकार्य वगैरे असेल, तेव्हा असले खतरनाक रेडी होतात की बापरे. आता ना म्हणजे मला अगदी तोंडाशी आलं आहे, पण मी बोलू नाही शकत कारण ते खूप ऑफेन्सिव्ह ठरेल. बट द लुक आणि द स्टायलिंग इज सो हॉरेबल, रादर चीप. म्हणजे क्लासी दिसणं वेगळं असतं ना, तशातला प्रकार आहे. ह्या क्लासी कुठेच दिसत नाही, ह्याला म्हणतात चीप स्टायलिंग. आता तुम्ही समजून जा मंडळी. ही काय काय बनवते आणि स्वतःच बोलते की एकदम रेस्टॉरंट स्टाईल झालं आहे वगैरे, आणि मग नंतर मग कोणाला ज्याला खायला देते त्या गिनीपिकचं रिॲक्शनच घेत नाही. आता त्या दिवशी तो आलेला हंशू छुट्टी त्यांचा, त्याला दिलं एकदम मस्त झालं आहे म्हणून, पण त्याच्या चेहऱ्यावरनं तर असं काय वाटतच नव्हतं, त्याने काही रिॲक्शन दिलंच नाही. कारण जी गोष्ट खरंच छान झाली असते त्याचं आपल्या लगेच इन्स्टंट रिॲक्शन देतो माणूस, असं तोंडात टाकला असं बोलतो जबरदस्त मस्त झालं आहे किंवा असं काहीतरी पटकन बोलतो. ते इन्स्टंट रिॲक्शन त्याच्याकडनं काही आलंच नाही, आणि मग ते आता विचारलं असतं तर परत तोंडावर पडायला झालं असतं त्याच्यासाठी, आणि मग परत त्याला स्क्रिप्ट द्यायला लागली असती नाही का, म्हणून मग ते तिथेच कट करण्यात आला. सेम गोज विथ त्या बाजूच्या वहिनींचा मुलगा, त्यांचं पण तसंच आहे, त्याला देते काहीतरी खायला पण तो पण काही रिॲक्शन देतच नाही. आता काय आली या भोगासी असावे साधारण. आणि वर म्हणते की ह्याच्यासाठी मी बनवत जाईन, आमची काय हिरोईन खातच नाही मायशा, तर मी ह्याच्यासाठी बनवून आणत जाईल. तो म्हणत असेल नको बाबा नको, तुझी मायशा खात नाही तर माझ्यावर कशाला आणते बाई, मैंने क्या पाप की आहे. अगदीच काय नाही तर नुसतं शॉपिंगला सुटायचं, इतकी शॉपिंग करायची बाप रे. भले ती दादरवरनं स्ट्रीट शॉपिंग का असे ना, पण किती ते, त्याला काय लिमिट, काय करतात काय एवढा, काय तुम्ही नुसतं काम धंदे नसलेली फॅमिली आहे. ते वहिनी थोडी आटोक्यात आहे, मोठ्या भावाची बायको,
त्याच्यामुळे ती जास्त नाही दिसत, ती तर थोडी सॉर्टेड वाटते. रादर त्या भावाने थोडा कंट्रोल असेल त्याचा, तो जरा व्यवस्थित असेल म्हणून ती वहिनी कंट्रोलमध्ये राहिली. पण छुट्टी ताई काय सोडलेलीच आहे आणि बचनाचा तर काय विचारायलाच नको. ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला. आणि काय काय तर म्हणे मी इन्स्टंट बनवते डब्याला, म्हणजे माझं असं काय कधीच मी ठरवून बनवत नाही, मला जसं सुचतं तसं मी बनवते. न बनवायला झालं काय, सेम तर त्या मसाल्याच्या पाण्यात भाज्या फेकायच्या असतात, त्याच्यामध्ये विचार काय करायचा, फक्त भाज्या अवेलेबल असल्या पाहिजेत. नाही तर मग काहीतरी कबाबच्या नावाखाली गट्ट्याची सब्जी बनवायची, त्याला म्हणायचं मी कबाब केले आणि कबाबची काय ग्रेव्ही वगैरे केली. काय बोलते रे गावठी बाई, तू राहू दे राहू दे. आणि ती येणारे आणि एक फंचिता तुझ्याकडे म्हणे क्लासेस लावणारे, हा हा ती पण म्हणाली गॉसिपचे क्लासेस लावणार, गॉसिपचे. अरे गॉसिपचे तिच्याकडे कशाला लावते, फंचिता माझ्याकडे ये, मी तुला शिकवते कसं गॉसिप करायचं ते. आणि जाता जाता एकच गोष्ट सांगते की ते श्रीकृष्ण जन्माष्टमीचं ती त्या हंशूचं सांगून जे काही हसत होती त्याच्यावरून तिचा मंदपणा दिसला की कुठे हसायचं कुठे बोलायचं ते काही तिला नाहीच आहे, वेड्यासारखं नुसतं हसायचं. आता तो ते दहीहंडीचं हांडी फोडताना वरून पडला आणि अक्षरशः कोसळला, ह्याच्यामध्ये हसण्यासारखं काहीच नव्हतं. रादर मी तर सांगेन हे जीवाशी बेतणारे खेळ करूच नयेत. जर काही झालं तर लेने के देने पड जाएंगे, आयुष्यभराचं तुमचं नुकसान होऊ शकतं. प्रत्येकाने जर तुम्ही एवढे खरेच इन्फ्लुएन्सर समजता तर रादर तुम्ही लोकांना हा मेसेज दिला पाहिजे की जे पण कराल ते केअरफुली करा आणि एका सर्टन एक्सटेंटपर्यंतच करा, अति करायला जाऊ नका. ज्या पद्धतीने जेव्हा मला माहिती पण नव्हता तो हंशू पडला आहे म्हणून, पण जेव्हा ते मी बघितला तो शॉट कॅप्चर केला आहे यांनी, आणि जेव्हा मी ते बघितलं त्या मुलाला असं आधी तो असा रश्शीला लटकला आणि नंतर त्याने हातच सोडून दिला आणि धाडकन पडला, ते बघून म्हणजे झेलला त्याला, पण ते बघूनच माझ्या तोंडातनं असं निघालं अरे बापरे, असं करून एकदम इन्स्टंट. म्हणजे इट वॉज हॉरेबल. ते जे बघायलाच इतकं डेंजर वाटत होतं. देव ना करो की कोणाचं काही बरं वाईट झालं किंवा कुठे काही लागलं, मुक्कामार पण भयानक असतो. तर ह्या गोष्टींची दक्षता तुम्ही घेतली पाहिजेत. नंतर नुसते असं व्हिडिओ बनवून काही झाल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यापेक्षा आधीच या गोष्टी सांगितल्या पाहिजे. जसं की आता मला माझ्या मुलीची काळजी वाटते, तुला तुझ्या मुलीची काळजी वाटते ना, तर सगळ्यात आधी तिचं प्रदर्शन मांडणं तू बंद कर, तुझ्यापासून सुरुवात कर आणि नंतर काळजीच्या गोष्टी कर. इतकंच मी म्हणेन, नुसतं लोकांना ब्रह्मज्ञान देऊ नका. तर मंडळी, दॅट्स इट फॉर टुडेज पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात. बघूया आता काय जमुरेची काय खबर येते का. तोपर्यंत तुमचा वीकेंड एन्जॉय करा. एन्जॉय युअर वीकेंड टू द फुलेस्ट. टेक केअर. बाय. मसलामा. लव यू ऑल.